Welcome friends. Today we are going to start practice set 4.3. In the previous lecture we have done with the concepts related with the share market, shares, dividend, etc. Right? So this is the first question. Question number 1. It says that the question first says that complete the following table by writing suitable numbers and words. Okay. So you have given face value, share is at and MV. ओके मीन्स तुम्हाला काय केलं पहा फेस व्हॅल्यू दिलेली आहे एका प्रोडक्टची त्याच्यानंतर मार्केट व्हॅल्यूचा एक चार्ट आहे आणि शेअर रिझल्ट म्हणजे शेअरची काय कंडिशन आहे प्रीमियमला आहे म्हणजे आधी मूल्याला आहे किंवा पार आहे म्हणजे आपण सममूल्य म्हणतो आणि जे लास्ट आहे ते ॲट अ डिस्काउंट किंवा ज्याला आपण काय म्हणतो अवमूल्यन म्हणतो. ठीक आहे. तर ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं लिहायचं. द फर्स्ट इज आता आपण पहिला काय करूयात क्लिअर करूयात. काय केलं पहा पहिल्यामध्ये एफवी इज गिवन 100 रुपीज. एफवी काय दिलेला आहे 100 आणि शेअर इज ॲट पार सांगितलंय. शेअर इज ॲट पार. आता शेअर इज ॲट पार याचा अर्थ कळला का कसं आहे सममूल्य आहे म्हणजे कसं तर शेअर इज ॲट पार याचा अर्थ काय होतो की देअरफॉर एफवी इज इक्वल विथ एमव्ही असतो. मीन्स एमव्ही काय झाला सांगा 100 रुपीज. सो एमव्ही तुमचा काय असायला पाहिजे 100 रुपीज एवढा असायला पाहिजे. कारण काय शेअर इज ॲट पार म्हणजे दोन्हीही व्हॅल्यू सारख्या असतात. शेअर ज्या किमतीला जी शेअरची फेस व्हॅल्यू आहे तीच काय असते मार्केट व्हॅल्यू असते. ओके. सेकंड कंडिशन मध्ये काय सांगितले बघा यू हॅव गिवन दॅट एमव्ही इज 575. बघा एमव्ही मार्केट व्हॅल्यू जी आहे शेअरची ती सांगितली ₹575. ओके म्हणजे ही झाली किंमत शेअरची कसली बाजारभाव ज्याला आपण म्हणतो मार्केट व्हॅल्यू. आणि शेअर कसा आहे शेअर इज ॲट प्रीमियम. शेअर इज ॲट प्रीमियम. आता शेअर हा प्रीमियमला आहे याचा अर्थ काय माहितीये का देअरफॉर एमव्ही इज ग्रेटर दॅन काय असतो एफव्ही. शेअर प्रीमियमला आहे म्हणजे काय एमव्ही जास्त आहे म्हणजे फायद्यात आहे हा कस्टमर. ठीक आहे. इट मीन्स दॅट आता आपल्याला काय काढायचं मग एफव्ही किती आहे. आता पहा दोघांमधला डिफरन्स किती आहे हे सांगितलंय 500 आहे. दोघांमधला डिफरन्स किती आहे 500 आहे. कारण आपण जर समजा आपल्याला प्रीमियम काढायचं असतं तर प्रीमियमचा फॉर्म्युला पण काय वापरतो प्रीमियम इज इक्वल्स टू एमव्ही मायनस एफव्ही. सो व्हॉट इज एमव्ही. एमव्ही इज 575 मायनस व्हॉट इज सॉरी हे तुम्हाला दिलेले आता. ओके इट इज गिवन 500. सो तुम्हाला काढायचा एफव्ही. आता याला इकडे घेऊन या. सो एफव्ही निगेटिव्ह आहे इकडे आला पॉझिटिव्ह झाला. एफव्ही इज इक्वल्स टू हा 575 जागेवरच राहिला हा इकडे गेला मायनस मध्ये म्हणजे याचा अर्थ तुमचा हा जो एफव्ही आहे तो किती भेटतो 75 रुपीज. म्हणजे बघा किती शेअर मध्ये आपण वडलंय की 75 रुपये त्याची काय आहे किंमत आहे फेस व्हॅल्यू आहे. प्रिंटिंग ज्याला आपण प्रिंटेड व्हॅल्यू म्हणतो त्या शेअरची सर्टिफिकेटवर असणारे 75. आज त्या शेअरची किंमत काय आहे 575 म्हणजे प्रीमियम किती भेटतोय जवळपास म्हणण्यापेक्षा करेक्ट 500 रुपये प्रीमियम वरती आहे. यानं तर काय करायला पाहिजे दिवाळीच्या आधीच फटाके विकत घेऊन यायला पाहिजे. कारण काय 75 रुपये किमतीचा शेअर त्याचा 575 ला चाललाय म्हणजे कंपनी ऑन द प्रोग्रेस. राईट. नाव थर्ड क्वेश्चन इज दॅट पहा काय दिलेलं आहे एफव्ही इज गिवन ₹10. म्हणजे ज्यावेळेस त्या जे सर्टिफिकेट भेटलं त्या सर्टिफिकेट वरती किती आहे फेस व्हॅल्यू शेअरची 10 रुपये आणि एमव्ही जी आहे सध्याची मार्केटमध्ये ती किती आहे ₹5. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी काय झालं पहा एफव्ही इज ग्रेटर दॅन एमव्ही झाला. एफव्ही ची प्राइस जी आहे ती कशी आहे एमव्ही पेक्षा जास्त आहे म्हणजे शेअर्स कसे आले डिस्काउंटला आले. संपला त्यांचा विषय. ठीक आहे. मीन्स काय लिहिणार आपण शेअर इज ॲट डिस्काउंट. ओके म्हणजे आपल्याला काय करायचं आहे ह्या ज्या आपण किमती काढल्या आता त्या किमती आपल्याला इथं मांडायच्या जातात. बघा 100 पहिल्याचं काय आलं आन्सर ₹100. कारण काय शेअर इज ॲट पार आणि पार कंडिशन मध्ये दोन्ही कशा असतात सारख्या असतात. सेकंड काय सांगताय 75 मीन्स 75 रुपीजचा जो शेअर आहे तो त्या शेअरची आजची मार्केट व्हॅल्यू आहे 575. प्रीमियम ₹500. आणि पुढचं जे सांगितलंय तुम्हाला काय सांगितलं की एफव्ही 10 होती पण आजची एमव्ही जी आहे ती किती आहे 5 आहे म्हणजे शेअर कसा आला शेअर इज ॲट डिस्काउंट. ठीक आहे.
आणि किती रुपीज डिस्काउंट मध्ये ते सुद्धा काढता येतं बघा. म्हणजे आपण असंही लिहू शकतो याच्या आन्सर मध्ये की डिस्काउंट ऍट डिस्काउंट रुपीज किती आहे तो काढता येतो आपल्याला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला डिस्काउंट काढता येऊ शकला असता. ओके, मग आपण इथं डिस्काउंट काढूयात. डिस्काउंट रुपीज किती असला पाहिजे 5, कारण काय किती किमतीचा फरक आहे पहा ना, 5 रुपयाचा फरक आहे. मीन्स आता आपल्याला डिस्काउंट जर काढायचा असता, डिस्काउंट इज इक्वल्स टू काय असला पाहिजे FV मायनस MV, म्हणजेच किती आला 10 मायनस 5, सो दॅट इज 5. मीन्स ₹5 एवढा काय आला डिस्काउंट आला. ओके, मीन्स तेवढ्या कमी पैशांना आज शेअर काय करतोय मार्केटमध्ये चालतोय, म्हणजे तेवढी कमी किंमत आज त्या शेअरची आहे. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. लेट्स टेक क्वेश्चन नंबर 2. सो द क्वेश्चन नंबर 2 इज दैट Mr. Amol purchased 50 shares of face value ₹100 when the market value of the share was 80 rupees. Okay, company had given 20% dividend. Find the rate of return on investment. Okay, क्वेश्चन किती इझी आहे. क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय की मिस्टर अमोल परचेस्ड 50 शेअर्स, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स काय आहेत 50. जे भेटतंय ते आधी पटपट लिहून काढायचं. ठीक आहे. देन फेस व्हॅल्यू बघा, त्याची फेस व्हॅल्यू काय आहे. आता आपल्याला सम इन्व्हेस्टेड काढायला, इन्व्हेस्टमेंट त्याची किती आहे काढायचं आहे, पुन्हा रेट ऑफ रिटर्न काढायचा. सम इन्व्हेस्टेड काढायला आपल्याला FV ची गरज पडते का, नाही. तरी पण जो दिलाय तर FV काय करून घेऊयात आपण, लिहून घेऊयात. FV काय आहे 100 आणि MV काय आहे, म्हणजे आज त्या मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू काय आहे, ज्यावेळेस घेतलं त्यानं त्यावेळेस किती होती ₹80. ओके, मीन्स बघा ज्या वेळेस त्यानं शेअर्स घेतले त्यावेळेस किंमत होती ₹80 शेअरची आणि त्याची फेस व्हॅल्यू किती आहे, म्हणजे त्यानं ज्या वेळेस ₹100 आहे, म्हणजे त्यानं ज्या वेळेस घेतलं होतं त्यावेळेस काय होतं ते आपण असं म्हणूयात की डिस्काउंटला होते. बरोबर आहे. शेअर इज ॲट डिस्काउंट. त्या कंडिशन मध्ये म्हणजे रिस्क घेतली त्यानं ₹100 त्याची FV आहे, तरी किती 80ला असताना त्यानं काय केलं घेतला, म्हणजे उद्या वाढेल अशी आशा होती त्याची. ठीक आहे. सो नंबर ऑफ शेअर्स 50, FV 100 आणि MV किती आहे 80 आहे. आता कंपनीने डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे किती 20%. राईट. पण आधी आपण काय करूयात सम इन्व्हेस्टेड काढूयात. ओके, सो सम इन्व्हेस्टेड इज इक्वल्स टू काय आहे फॉर्म्युला त्याचा, नंबर ऑफ शेअर्स इंटू MV. बरोबर आहे. किती शेअर्स आहेत पहा, त्याचे टोटल शेअर्स आर 50 इंटू 80, MV 80 आहे. मीन्स काय आलं 5 जा 40 आणि डबल झिरोजला डबल झिरोज, म्हणजे याचा अर्थ त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट जी आहे ती किती आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट सम इन्व्हेस्टेड म्हणूयात आपण त्याला. ठीक आहे. किती आहे सम इन्व्हेस्टेड ₹4000 एवढी अमाऊंट त्यानं काय केलेली आहे इन्व्हेस्ट केलेली आहे. आता आपल्याला कंपनी हॅड डिक्लेअर्ड काय दिले बघा, कंपनी डिक्लेअर्ड दिले का, कंपनी हॅड गिवन 20% डिव्हिडंड. ओके, डिव्हिडंड किती दिलेला आहे कंपनीने, लाभांश ज्याला आपण म्हणतो 20% डिव्हिडंड काय केलं कंपनीने दिलाय. ओके, सो कंपनी हॅड गिवन 20% डिव्हिडंड, कंपनीने 20% डिव्हिडंड दिलाय. मग आता त्याला काय पाहिजे रेट ऑफ रिटर्न. पण लक्षात ठेवा की आधी टोटल डिव्हिडंड किती मिळाला हे कळाल्याशिवाय आपल्याला ROR काढता येणार नाही. ROR मीन्स रेट ऑफ रिटर्न. इट मीन्स दॅट वी हॅव टू फाइंड टोटल डिव्हिडंड. त्याला टोटल डिव्हिडंड किती रुपये भेटला हे काढावं लागेल आपल्याला, पर्सेंटेज मध्ये किती रुपये भेटला हे काढावं लागेल. मग डिव्हिडंड पर शेअर काढला तरी चालेल आणि डिव्हिडंड पर शेअर काढून टोटल इंटू किती शेअर्स आहेत ते काढलं तरी चालेल. आपण डिव्हिडंड पर शेअरचा एक फॉर्म्युला आहे लक्षात ठेवा. डिव्हिडंड पर शेअर म्हणजे प्रत्येक शेअरवरचा जर डिव्हिडंड काढायचा असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे पर्सेंटेज. म्हणजे तुम्हाला जो दिलेला PC आहे ना, PC ऑफ FV. बघा मी काय लिहितो, PC ऑफ FV. PC म्हणजे काय 20%. कशावरती FV काय होता त्या काळातला त्यावेळेचा किती होता 100. राईट. मग 20% ऑफ काय काढतोय आपण 100. मग 100चा 20% काढणार म्हणजे काय 20/100 इंटू काय करणार 100. सो 100 कॅन्सल्स 100 मीन्स रुपीज किती आला 20 आला. हा काय आला डिव्हिडंड पर शेअर आला. म्हणजे एका शेअर वरती त्याला आता डिव्हिडंड किती भेटतोय पहा ₹20 एका शेअर वरती. मग टोटल शेअर्स किती आहेत त्याचे, शेअर्स आहेत 50
शेअर्स किती आहेत 50, मग एका शेअरला त्याला 20 रुपये डिव्हिडंड भेटायला लागला, 50 शेअर्सला किती भेटतात 50 into 20 राईट. मग टोटल डिव्हिडंड काढूयात आपण. ओके, सो टोटल डिव्हिडंड इज इक्वल्स टू नंबर ऑफ शेअर्स इंटू काय असायला पाहिजे सांगा, डिव्हिडंड पर शेअर. ओके, म्हणजे आपण ज्याला आपण म्हटलंय 20. ओके, सो 50 into 20 इट मीन्स दॅट 1000. पहा किती आला टोटल डिव्हिडंड जो आहे त्याला मिळालेला टोटल डिव्हिडंड, म्हणजे 50 शेअर्स आहेत ना त्याच्यात, तर त्याला एकूण डिव्हिडंड भेटणार आहे 1000 रुपये. 1000 रुपीज डिव्हिडंड त्याला भेटेल. आता आपल्याला काढायचं आहे रेट ऑफ रिटर्न, ROR इज इक्वल्स टू, त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे टोटल डिव्हिडंड. ओके, टोटल डिव्हिडंड डिवाइड बाय काय येणार आहे इथं, सम इन्व्हेस्टेड इनटू किती 100. ओके, सो लक्षात घ्या रेट ऑफ रिटर्न, रेट हा शब्द कधी पण ज्यावेळेस पण येईल ना तुमच्या लाईफमध्ये, रेट म्हणलं की त्याला आपल्याला काय करावं लागणार आहे 100 मध्ये घ्यावा लागतो. ठीक आहे, सो इज इक्वल्स टू टोटल डिव्हिडंड किती आहे 1000 डिवाइड बाय किती टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे त्याची 4000 आय थिंक राईट. सो 4000 इंटू किती घेणार आहेत आपण 100 राईट. ओके, सो 1 2 3 1 2 3 4 1 जा 4 4 2 जा 8 2 इज रिमेन 4 5 जा 20. सो 25% एवढा रेट ऑफ रिटर्न आहे. म्हणजे त्याला जो व्यवहार आहे हा किती पटीने त्याला त्याचा रिटर्न भेटलेला आहे 25% अमाऊंट त्याची काय झालेली आहे माघारी आलेली आहे. ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर 2. Okay, this question is very easy. Okay, you have to understand properly. Please take the screenshot. Okay, now next question number 3. Question number 3 says that Joseph purchased following shares, find his total investment. पहा जोसेफने काय केले 3 कंपन्यांपासून शेअर्स खरेदी केले, 3 कंपन्यांपासून. ठीक आहे, कंपनी ए 200 शेअर्स घेतले, त्याची FV आहे 2 रुपीज. FV किती आहे 2 रुपीज. त्याच्यानुसार आणि प्रीमियम, आजचा प्रीमियम किती आहे 18. आता मला एक सांगा, टू फाइंड द सम इन्व्हेस्टेड और टू फाइंड द टोटल इन्व्हेस्टमेंट, इज देयर नीड ऑफ प्रीमियम? नो, प्रीमियमची गरज नाही. मग कशाला दिलाय प्रीमियम? पण जरी प्रीमियमची गरज नसली तरी फॉर्म्युला काय आहे, सम इन्व्हेस्टेड इज इक्वल्स टू नंबर ऑफ शेअर्स इंटू MV. पण आपल्याला दिला FV, म्हणजे आपल्याला गरज आहे इथं कशाची MV काढायची. ठीक आहे, क्लिअर करा, नाहीतर आपल्याला असं वाटायला नको प्रीमियमची काय गरज आहे, आपण 200 into 2 करू. रॉंग, आपल्याला 200 into 2 करायचं नाही. कारण काय, बिकॉज FV इज गिवन बट वी वॉन्ट MV. ओके, सो आणि MV कसा भेटणार आहे, वी कॅन ऍड प्रीमियम इंटू FV, वी विल गेट MV, then MV इंटू नंबर ऑफ शेअर्स. कंपनी B 45 शेअर्स, MV इज 500. Okay, now company C only 1 share of rupees, MV किती आहे त्याची 10,540. ओके, सो फॉर कंपनी A, आता कंपनी A च्या संदर्भात आपण पाहूयात. ओके, नंबर ऑफ शेअर्स काय आहे पहा, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल्स टू नंबर ऑफ शेअर्स आहे 200, 200 शेअर्स घेतलेत त्याचे. ठीक आहे, FV which is given ₹2. Okay, and I think premium is given, right? Premium is equals to ₹18. पण आपल्याला सम इन्व्हेस्टेड करण्यासाठी लागतंय काय की MV आणि नंबर ऑफ शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स आहेत पण MV नाही, मग MV या दोघांमध्ये लपलेला आहे. ओके, सो ऍट फर्स्ट वी हॅव टू फाइंड MV. MV इज इक्वल्स टू FV प्लस प्रीमियम. Okay, so what is FV? FV is 2, premium is 18, so you will get MV as 20. पहा, MV जी मार्केट व्हॅल्यू आहे त्या शेअरची त्यावेळेस किती होती, ज्यावेळेस त्याने शेअर परचेस केले त्यावेळेस होती 20 रुपीज, आणि त्याने टोटल शेअर्स किती घेतले 200 शेअर्स. म्हणजे याचा आता 200 इंटू काय करावं लागेल 2, सम इन्व्हेस्टेड निघून जाईल. ओके, सो सम इन्व्हेस्टेड इज इक्वल्स टू काय यायला पाहिजे पहा, नंबर ऑफ शेअर्स इंटू काय MV, राईट. ओके, सो नाव वी विल राईट हियर नंबर ऑफ शेअर्स इज 200
into what is MV 20. So 2 into 2 is 4 as it is and 000 as it is. It means that sum invested for company A is rupees 4000. म्हणजे कंपनी ए मध्ये त्याने एकूण गुंतवणूक किती रुपयाची केली आज, तर ती गुंतवणूक आहे 4000 रुपयाची. Okay, he invested 4000 rupees in company A. Now about company B. आता जी पुढची कंपनी आहे कंपनी बी आपण म्हणूया, त्याला दिलेला आहे आपल्याला कंपनी बी. ओके, पुन्हा तेच नंबर ऑफ शेअर्स काय दिलेत पहा. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, आय थिंक 45 शेअर्स. ओके, 45 शेअर्स. ओके, आता 45 शेअर्स कंपनी बी चे बरोबर आहे आणि त्याची MV तुम्हाला दिलेली आहे. MV इज इक्वल्स टू MV रुपीज 500. इट मीन्स देर इज नो नीड टू फाइंड MV नाव. याच्यासारखं दिलेलं नाही. मग आता आपण डायरेक्ट सम इन्व्हेस्टेड वापरूया. सम इन्व्हेस्टेड इज इक्वल्स टू नंबर ऑफ शेअर्स इनटू काय आलं पाहिजे MV. Okay, so how many shares are there? 45 into 500. Okay, पुन्हा तेच डबल झिरो आहेत, जसंच तसं लिहून ठेवा. 5 5 जा 25 कॅरी 2, 5 4 जा 20 प्लस 2 22. राईट. सो या ठिकाणी सम इन्व्हेस्टेड जे आहे कशासाठीची कंपनी बी ची ती किती आली पहा, रुपीज 22,500. 22,500 हे कंपनी बी साठी. नाव वी विल फाइंड अबाउट कंपनी सी. कंपनी सी. आता कंपनी सी च्या संदर्भात बघा काय दिलेलं आहे तुम्हाला. नंबर ऑफ शेअर्स एकच शेअर दिलेला आहे बरोबर आहे, 1 शेअर ओनली. अँड व्हॉट इज MV ऑफ द शेअर. MV इज इक्वल्स टू द MV इज मोर ना, दॅट इज 10,540 रुपीज. 10,540. ओके, सो दिस इज द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर. पहा लक्षात आलं असेल आपल्या की या ठिकाणी शेअरची व्हॅल्यू जी होती MV किंवा जी काय व्हॅल्यू होती ती MVच आपण म्हणू, तर ती MV कशी होती, कमी होती. तर शेअर्स इथं MV किती होती, 20 रुपये. शेअर जास्त घेतले. ठीक आहे. पुढच्या वेळेस आपल्या लक्षात आलं की MV किती होती, नंबर ऑफ शेअर्स 45 घेतले, MV 500 होती. म्हणजे शेअरची किंमत वाढली की आपण शेअर्स थोडे काय करतो, कमी घेतो. हा नियमच आहे बरोबर. तसंच इथं एकच शेअर घेतलाय पण त्याची व्हॅल्यू जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे हे जे बाकीचे आहेत ना त्यांच्यासारखाच आहे. ऍक्च्युली हे जे आहेत हे 45 घेतल्यात ना तर 22 घेतल्यासारखं आहे, निम्मे घेतल्यासारखं शेअर्स घेतले त्याला. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्यायचं की शेअरची व्हॅल्यू वाढली हे आपलं रेग्युलर नियम आहे, आपल्या लाईफमध्ये लागणार. ओके, सो कंपनी सी. आता सम इन्व्हेस्टेड काढूयात. सम इन्व्हेस्टेड इज इक्वल्स टू नंबर ऑफ शेअर्स इनटू MV. ओके, सो व्हॉट इज MV. नंबर ऑफ शेअर्स किती आहे, तिथं एकच आहे शेअर आणि त्याची प्राइस जी आहे ती किती आहे, 10,540. सो व्हॉट विल बी द सम इन्व्हेस्टेड फॉर सी, दॅट विल बी 10,540 ॲज इट इज. ओके, मग आता त्याचे टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, इथं 4,000, इथं 22,500 आणि इथं 10,540. सो जोसेफ्स टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल्स टू काय असायला पाहिजे पहा. पहिली इन्व्हेस्टमेंट पहिल्या कंपनीची आहे किती रुपीज आहे, 4,000 रुपीज. प्लस सेकंड कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट किती केलेले आहे, 22,500 रुपीज. अँड द थर्ड वन इज 10,540 रुपीज. म्हणजे ही झाली टोटल इन्व्हेस्टमेंट त्याची, जोसेफची टोटल इन्व्हेस्टमेंट इन A, B अँड C तिन्ही कंपन्यांमधली. आता आपल्याला ऍडिशन करायचं आहे त्याचं. सो 0 + 0 + 0, 0 विल बी देअर. 4 + 0 + 0, 4 विल बी देअर. राईट. देन 5 + 5 + 0, 10 मीन्स 1 विल बी कॅरी. या ठिकाणी 1 कॅरी घेतला आपण. सो 0 + 1 1, 1 + 2 3, 3 + 4 7. क्लिअर. ओके, नो कॅरी इज देअर नाव. हे आपण क्लिअर केलं. हे संपला नंबर. आता हे दोनच राहिले. So 2 + 1 3. It means that the total investment in company A, B and C is rupees 37,040 rupees. म्हणजे एवढी टोटल इन्व्हेस्टमेंट झाली कुणाची, जोसेफची, तिन्ही कंपन्यांमधून. ठीक आहे.
ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके, क्वेश्चन्स खूप सोपे आहेत, अवघड असं त्याच्यात काही नाही. फक्त आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचे. सम इन्व्हेस्टेड आणि आपला याच्या आधीच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं, मला वाटतं डिव्हिडंड पर शेअरचा फॉर्म्युला दिला नव्हता, तर तो लक्षात घ्यायचा. डिव्हिडंड पर शेअर इज इक्वल्स टू पीसी ऑफ एफ. तुम्हाला जे पण पर्सेंटेज दिलं जाईल डिव्हिडंडचं, तर डिव्हिडंडच्या पर्सेंटेजला किती कशानं मल्टिप्लाय करायचं, पर्सेंटेजला म्हणजे लक्षात आलं 20% मीन्स 20/100. ओके, इंटू काय करणार एफ व्ही. ओके, तर अशा पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करू शकतो. आणि हे जे क्वेश्चन्स आहेत, फर्स्ट 3 क्वेश्चन्स आर डन. ओके, सो क्वेश्चन्स खूप इझी आहेत. वी विल टेक रिमेनिंग 3 क्वेश्चन्स इन नेक्स्ट व्हिडिओ, राईट. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू.